अशी बघा ऊस. तर नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? हाय आपलं साधारण उन्हाळ्यात लोकांना प्यायला पाणी नव्हतं तेव्हा असा ऊस आणलाय आम्ही. एक तास टिपका नुसतं चालवून. आता गुड मॉर्निंग. तर मी आमचा जॅकी आहे खाली वापेत आलो. मोटर चालू केली ऊसाला. ड्रिप चेक करायला आलतो कुठं काय निघलंय का काय बघायला. म्हणजे इथं खाली जास्त येणं होत नाही, लांब आहे घरापासून. कशाने तर कोल्हे म्हणजे कुठलं तर प्राणी संध्याकाळी फिरायला की हे अशी ड्रिप आहे ना आपली, ही तोंड निघते ती. आणि आपला ऊस आहे आता जाणार कारखान्याला. थोडं पुढे गेलो तर धावतो आणि ऊस इकडं जरा जळलाय ते फवारणी ना आता, त्यामुळे तो वैसे बारीक आहे. 4 एकर ऊस आहे आपला जाणारा. आता बघा हे आपला ऊस 25च्या पुढेच कांडे असतील बहुतेक. मोजून बघावं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 कडाकोडाला 22 23 आहेत. आतनं 25 आहेत. 25च्या पुढेच असतील. इकडचं जरा फवारले त्यामुळं कमी आहेत जरा. आणि आमची हिर जावतो तुम्हाला. हे आपली विहीर 50 बाय 50 एवढी मोठी हिर आहे आपली. खाली 50 फूट आहे आणि अशी आडवी 50 आहे. पलीकडे ऊस आहे. हे आपला मोठा आंबा आणि ही ऊस. होय तयार आहे. वागलं की काय गावतंय का बघा येणार. तर मग कसं वाटलं आपला ऊस? आता एक मोटर लावायच्या वर डाळिंबीला आणि एक मोटर कोण आहे बाबा विहिरीत बळकुंडे. एक मोटर डाळिंबीला आपल्या एक दिवसाला पाणी असतो. आता फ्लावरिंग स्टेजला आहे, पाणी लागतं सारखं. पाणी तिथं लावायचं आता. हे बघा ऊस हाय आपलं साधारण उन्हाळ्यात लोकांना प्यायला पाणी नव्हतं तेव्हा असा ऊस आणलाय आम्ही. एक तास टिपका नुसतं चालवून. आता असं आहे. ही आमच्या पिंटू मामाची बाग आहे. मी आलोय बागेत. ते म्हणले होते घरी आमची बाग बघ कसं काय. तर कमेंट करून सांगा कशी वाटते बाग तुम्हाला. लाल भडक आहे काय, जुनी बाग आहे. आणि मी सध्या वरण कटिंग करून आलतो. त्याचा यावं म्हणले. बघू शकता फळ रगील. ते मधमाशी यायला काय म्हणलं? मधमाशी यायला ताक आणि गुळ आणि येलदोड. बर येलदोड कसं करायचं? चेचायचं आणि पावडर करायची, पाण्यात टाकायचं. गुळाच्या मग ती मधमाशी चालू होती याला. मग मधमाशी आपलं साधं देशी उपाय. ताक तर तुमच्यात अखंड असते. टाकायला दिले नसते. म्हणून म्हणते आम्हाला म्हणतोय राहिलं का नाही ताक खाऊन. मग आम्ही दोघंच खातो ताक, बाकीचे कोण खात नाही. मग तसंच खातो आम्ही. बाग लागत असल्यावर 4 दिवसाचा सोन का नाही बागेत वरता. ते आंबट असल्यामुळं ते गोड ही ती औषध ती सुद्धा वाटते त्यात. मग होय सगळे मिसळून आणि मग ती फवारते. तसं तुम्ही बी करून बघा. होय बघतो की. पोरांना विचारा. असते ते येता जाता आलं का नाही वस्तूवर येतात, बाग बघतात, सांगतात.
दोघं बी सांगते ती पहिले केले आता बस वाटत नाही पर ती पुन्हा काहीतरी आजीवित पडायचं होईना पण करावं वाटतंय. हा आजी बी करते काय. काढू नका म्हणलं हा तर मोहर खराट आणल्याशी राहायचं. मला करू वाटतंय आधी केलेलं असतंय. असं करते तू. आजी बी तशीच करते. आजी तशीच करते. ऐकत नाही. ऐकत नाही ते कोण नाही तिकडे कांदा गोळा करा गेले ती उपाशी तर ठेवायला येते का. नाही नाही टाकावं तर म्हणलं वटा वटा. हे असे डिऱ्या ही काढती वाटतं. ही डिऱ्या म्हणलं अशा काढती ती डिऱ्या डिऱ्या. ही काढायचं आहे तर ते कसं पुन्हा म्हणजे ह्याला औषध म्हणजे खाज गाठलेलं ती फोट्यावर जाते. एकदम अशी जुनी बाग आहे. असं फटत थाटा राहिली तर पाक. आणि मधमाशी पण सुरू झाली आहे बाग त्यांच्या. आता दाखवतो तुम्हाला. हा हे बघा पळाली. थांब की बघा एखादा. आता आजीने सांगितल्याप्रमाणे गूळ ताक आणि येलदोडं हे टाकलं का नाही मधमाशी त्याचं काम करते सुरू. फिमेल फ्लावर मेल फ्लावर नर मादी फुलात काळ्यात प्रकार असतात. मधमाशी फिमेल फ्लावर वाढवायचं काम करते. खाल्लाकडे जरा मोठी झाड आहे ती. इथं झाडावर जरा बारीक आहे ती. दूध दूध ना अंडी माणसावणीच लागतंय याला मी. मग काय तवा बागायची. आता कुठल्या इशीच अंडी आणते ती पणा बागला वत्ती ती. दूध ना अंडी. दूध ना अंडी विचार शिवानाच आणली ती. म्हणजे मोठी मोठी झाली का नाही डाळिंबी अशा 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 झाल्या वत्ती जेव्हा अशा तांबेवडी. दोन झाले म्हणजे आता. रात्रीचे 11 वाजलेत आणि मोटर चालू केलेली आहे आपण. आता जायचं वर आपल्या बागेसाठी औषध सोडा झाला. संध्याकाळी 11 वाजता मोटरची लाईट आलेली असते आणि त्यावेळेस आपल्याला ड्रिपनं औषध सोडायचं होतं बागेत. आणि तब्येत पण खूप बिघडली होती त्यामुळं आवाज असा येत होता. आणि कळी बघू शकताय. मॅडमला जरा वाकडं करायचं थाव दिसेल. आणि इकडे पण बघू शकताय लाल भडक आहे नुसतं. हे पहा सगळं भरलेलं आहे नुसतं कळीनं. ग्लॅबेरिक ऍसिड प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे सोडणार आहे आपण. 5 बाटल्या आहेत टोटल. 2 एकर बाग आहे आपलं. बहुतेक हे एकरी 2.5 बाटल असं वाटतंय. एक तर गारव्यानं बोट झाली दिसून असं पाण्यात हात घातलं तर असं बर्फ झाले का तो आले. ही टोपण एक निघणं ते त्यासाठी मारतोला आणून ठेवलाय आपण. म्हणजे मारतोनं निघाले एकदम काळं कुट्टा औषध. मला वाटलं की रद्दा काय तर असेल खाली घट बसलं ये ना बाहेर. आता खालावा लागते. आता थंडी मागाशी वाजत होती तर आता काही वाजत नाही आहे. पाण्यात हात गाठल्यामुळे जर थंडी कमी वाजली. पाणी गरम आहे ना आता. विहिरीतनं जमिनीतनं पाणी येतं वर डायरेक्ट त्यामुळे पाणी आता गरम लागाले. ही आमची गाडी 1-2 तास मोटर चालवायची आपल्याला. मे बी आता किती वाजले
11:42. 11 वाजता लाईट आली. 1 वाजेपर्यंत मोटर चालवायची आपल्याला. 11 ते 1. यमुना मंगल कार्यालयामध्ये सध्या आम्ही आलेलो आहे. आमची भाऊकी हळदी. तर इथं प्री वेडिंगचे फोटोशूट चालू आहे. इथं गणपती बाप्पाची मूर्ती. खाली उभारून कोण बी नाचते हो. डीजेवर उभारून नाचायची मजा येते. मजाच लय वेगळी. इथं काय ऑनलाईन पेमेंटचा जो विषय चालू आहे. तर नवरदेवाचे बूट चोरलेत, पळवलेत पोरांनी आणि त्याचे पैसे घ्यायला चालू आहेत. गुड मॉर्निंग गाईज. तर सध्या आम्ही बागेत आलेलो आहे. आपल्याला बाग फवारायची आहे आणि थंडीचं प्रमाण कालच्यापासून जरा वाढलेलं आहे. हे असं वाफा निघालेत आणि सकाळचे बहुतेक 6:30 वाजलेत. 6:30 का काहीतरी झाले. आणि बागेचे फ्लावरिंग स्टेज बघू शकता तुम्ही कसं काय. थंडी आज कालच्या धरणं जरा भरपूर वाढलेली आहे. ह्या पंटॅक प्लस हे आपल्याला कळीसाठीच आहे. आलेली कळी म्हणजे ही जी लहान कळी आहे का ना कुठे गेली, ही लहान कळी फास्ट वाढ होण्यासाठी, आलेली कळी मजबूत राहण्यासाठी, गळू नये कळी यासाठी आणि चौकी मजबूत होण्यासाठी पुढच्या वाटचालीस हे उपयोग करते. पंटॅक प्लस आहेत, अॅमिनो ॲसिड आणि विटॅमिन्स आहेत. मल्टी मायक्रो न्यूट्रिएंट जे आहेत ते कुठे गेले, इकडे नावं असतील त्याच्यावर 80% वरच आहेत. हे बघा, हे स्टॉप करून वाचू शकता तुम्ही. एवढी बेकार थंडी आहे. हात अक्षरशः हात असे दगडाने शून्य झालेत, बोटं सुद्धा वळणा झालेत. आणि त्या झुरबावून आणि कॉम्बी ग्रीन कॉम्बी आपण टाकलेला स्प्रेसाठी. हे आहे आपलं आंब्याचं रान. मग ह्याच्यासाठी रानात जरा मेहनत करून खुडकी मारून घेतली आहे आणि खुडकीनंतर पाळी मारलेली आहे. आणि ह्यात लावायची सरी सोडून आपल्याला मका टोकन यंत्र आहे एक आपल्याकडे. मग लागण केली ती ऊसाची, त्यावेळेस त्याने लावून घेतलं होतं. खुडकी मारून म्हणजे बेडवरनं बेड बी ओढता येते सरी सोडून आणि आंब्याला माती पण लागते. खुडकी मारून झाल्यावर इथं मारायला चालू होती पाळी. आणि सरीचा व्हिडिओ काय काढायचा जमला नाही कारण की एकटाच होतो आणि शूट करायला कोणच नव्हतं. त्यामुळं गडबडीत राहिलाच त्यो. सरी सोडून घेतली होती आम्ही तरी. खुडकी मारलेली आहे सध्या, आता पाळी काढायला चालू आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ खूप दिवसानंतर आलेला आहे त्यामुळे जरा समजून घ्या आणि भेटूया इथून पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत